नमस्कार मैत्रिणींनो, मी पुन्हा घेऊन आली आहे तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी। आज आपण गोड रेसिपी करणार आहोत, तर ती कोणती आहे ती बघूयात। आपण करणार आहोत आज बीटरूटचा हलवा। बीटरूट शरीरासाठी खूप चांगलं असतं, रक्तवाढीसाठी चांगलं असतं, त्याच्यामुळे आपण आज करणार आहोत बीटरूटचा हलवा। चला तर मग त्यासाठी लागणारं साहित्य बघूयात। हे जवळपास अर्धा किलो बीट आहेत, मोठे बीट आहेत। त्याच्यानंतर 2 कप दूध आहे, 1 कप मलाई आहे, 1 वाटी साखर आहे आणि विलायची आहे फ्लेवरसाठी। चला तर करूयात सुरुवात बीटरूटच्या हलव्याला। सर्वप्रथम आपण बीटरूट धुवून घेणार आहोत, ते सोलून त्याचं साल काढून घेणार आहोत आणि खिसणीने बारीक खिसणीने खिसून घेणार आहोत। जाड खिसणीने खिसल्याने काय होईल, खिसणीच्या जाड बाजूने खिसल्याने त्याचं जे खीस पडेल तो जाड जाड आणि मोठा मोठा पडेल। बारीक खिसणीने खिसल्यामुळे खीस छान बारीक बारीक पडेल आणि आपल्याला हलवा खाताना असं चंक्स लागणार नाहीत त्याचे, आणि शिजायलाही लवकर शिजून जाईल। त्याच्यामुळे आता आपण करूयात, आधी बीटरूट धुवून घेऊयात, सोलून त्याचा खीस करून घेऊयात। हे बघा, अशा पद्धतीने आपण बीट सोलून घेतलेले आहेत। आता याला आपण खिसून घेऊयात। चला तर मग करूया, खिसून घेऊयात बीट। हे पहा, अशा पद्धतीने आपण बीट छान खिसून घेतलेलं आहे। चला तर मग आता सुरुवात करूया पुढच्या तयारीला। सगळ्यात पहिले आपण घालूयात 1 मोठा चमचा तूप। तुपाने काय होतं, थोडासा तुपावर छान परतला ना की त्याचा एक खमंग वास येतो आणि किसही आपला जो आहे बीटरूटचा तो थोडासा उग्र असतो। त्याच्यामुळे छानपैकी असं तुपावरती आपण त्याला आता परतून घेऊयात। तूप वितळले, आता आपण याच्यामध्ये घालू बीटरूटचा किस। अशा पद्धतीने हा सगळा घालून घ्यायचा आणि छान मस्तपैकी आता तो आपण परतून घेऊयात। आता याला छान परतून घेऊयात आणि भेटूयात 1-2 मिनटं परतून घेऊ। झाकण ठेवूयात, वाफ काढूयात आणि परत थोडासा परतूयात। भेटूयात 2 मिनिटांनी। 1-2 मिनटं झालेत, असंच परतत राहायचं आपण ह्याला, थोड्या थोड्या वेळाने हलवत राहायचं। आता आपण याच्यामध्ये घालून घेऊयात 2 कप दूध। कुठलंही घ्या, गाईचं घ्या, म्हशीचं घ्या, कोणतंही घ्या। दूध पूर्ण आटूस तर आता आपण याला असं शिजवणार आहोत, पूर्ण दुधामध्ये शिजवायचं आहे, जेणेकरून ते दुधाचं जे सगळं हे आहे, क्रीम आहे, ते सगळं याच्यामध्ये मिक्स होऊन जाईल खीसमध्ये आणि त्याला एक खव्यासारखं टेक्स्चर येईल। दूध घालण्यामागचं कारण तेच आहे की याला छान खव्यासारखं टेक्स्चर येईल। दूध आटलं की मग आपण याच्यामध्ये आपण जी ताजी मलाई काढून ठेवली आहे, दुधावरची साय काढलेली आहे जाडवाली, ती आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत। आता हे पूर्ण दूध या खीसमध्ये आटवून घेईपर्यंत, आटेपर्यंत शिजवून घेऊया। आता हे पहा, अशी छान उकळी यायला लागली। आता याच्यामध्ये असंच दुधामध्ये पूर्ण हा आपण हलवा जो आहे तो शिजवून घेऊयात। हा जो किस आहे ना तो पूर्ण असा शिजवून घेऊयात। हे पहा, असं तुम्हाला रवा रवा टेक्स्चर दिसत असेल। आता याचा खवा व्हायला तयार झालेला आहे। हा पूर्ण दूध हे जे आहे ते याच्यात आटलं की मग आपण मलाई घालूयात आणि साखर घालूयात। हे बघा, बऱ्यापैकी आता दूध आटत आलेलं आहे आणि याचा रंग पण बदलला आहे आता। हे पहा, पहिला जो डार्क चॉकलेटी होता त्याच्याऐवजी आता छान पिंकिश शेड आला आहे, गाजरासारखा रंग आला आहे आता त्याला, है की नाही। आता आपण काय करूयात, अजून 1-2 मिनटं शिजवून घेऊयात, यातलं पूर्ण दूध आटून घेऊयात। दूध टाकल्यामुळे काय होतं की त्याचा जो उग्रपणा आहे बीटाचा तो कमी होतो आणि चवीला छान लागतो। हे बघा, आता जवळपास याच्यातलं सगळं दूध आटत आलेलं आहे। आता या वेळेला आपण घालणार आहोत याच्यामध्ये दुधाची साय, जी आज ताज्या दुधावरची काढलेली आहे ती आपण याच्यामध्ये घालूयात। याला मलाई म्हणतात, आमच्याकडे साय म्हणतात।
तर बघूया आता याच्यामध्ये घालूयात आपण दुधाची साय। एक छोटा कप भरून दुधाची साय आहे, मलाई आहे, ती आपण याच्यामध्ये घालून घेतली आहे। हे पहा, आता याला छान आपण मिक्स करून घेऊया। यात काही खवा वगैरे घालण्याची काहीच गरज नाही आहे। आपण तेवढ्यासाठीच, खवा नसल्यानंतर काय करायचं त्याच्यासाठीच आपण याच्यामध्ये दूध घातलं आहे। दूध जनरली सगळीकडे अवेलेबल असतंच, घरामध्ये असतं, त्याच्यामुळे दूध आणि ही मलाई घातली की त्याची चव अगदी खव्यासारखी लागते आणि हलवासुद्धा छान होतो। आता आपण याच्यामध्ये घातलं आहे, मस्त मलाई घातली। आता 1-2 मिनटे याला परत शिजवून घेऊयात आणि त्याच्यानंतर याच्यात साखर घालूयात। हे पहा, आता हे छानपैकी दोन्ही मिक्स झालं आहे आणि दूध आणि साय दोन्ही पण बऱ्यापैकी आटलं आहे। आता या वेळेला याच्यामध्ये आपण घालणार आहोत साखर। साखर जी आहे ती तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता। मी इथे 1 वाटी भरून घातली आहे। तुमच्या चवीनुसार तुम्हाला गोड लागत असेल तर अजून वाढवली तरी चालेल, पण जास्त वाढवू नका। जास्त गोड झालं तर ते खायलाही चांगलं लागत नाही, त्याच्यामुळे जेवढी घातली आहे तेवढी घाला, नाहीतर मग थोडी अजून 1-2-3 चमचे वाढवली तरी चालेल। चला तर मग आता साखरेला पूर्ण विरघळू देऊ। छान मोकळा मोकळा झाला की मग आपण त्याच्यामध्ये सगळ्यात शेवटी विलायचीची पूड घालणार आहोत। हे बघा, छान ज्यूसी आणि मस्त झाला आहे। याच वेळेला आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे, विलायची पावडर घालायची आहे, थोडं हलवून ठेवून द्यायचं आहे। जसा जसा हा थंड होईल तसा तसा तो घट्ट होईल, त्याच्यामुळे आता या क्षणाला आपल्याला गॅस बंद करायचा, विलायचीची पावडर घालायची। हे पहा, विलायचीची पावडर घालूयात, हलवून घेऊयात आणि गॅस बंद करून टाकूयात। कारण काय, जितका जास्त वेळ तो राहील तेवढा साखरेचा मग पाक व्हायला सुरुवात होईल, त्याच्यामुळे तेवढं न करता आता या वेळेला हे एकदम परफेक्ट झालेलं आहे। याच्यापेक्षा जास्त पातळही नको, जास्त घट्टही नको। हा मस्त झाला आहे ज्यूसी। आता आपण विलायची पावडर टाकली आणि गॅस बंद करून दिला आहे। हे बघा, तयार आहे आपला छान मस्तपैकी बीटरूटचा हलवा। करून बघाल, कसा लागला ते पण कमेंटमध्ये सांगाल। अजून कोणते व्हिडिओ पाहायचे असतील तर तेही नक्कीच कळवाल। व्हिडिओ आवडला असेल तर शेअर, कमेंट आणि लाईक करा।